वेदने माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलाय आणि तू तुझ्यावर रागावून निघून गेलाय, पण माझा तुला किंवा वेदला त्रास देण्याचा उद्देश नव्हता। मला आता खूप अपराधी वाटायला लागलाय। माझ्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झालाय। आय एम सॉरी। का डांबून ठेवलंस तू मला? दादा, का वागलास तू असं? का असं बंद करत ठेवलंस? आणि का सगळ्यांना सांगितलं की मी गायब झाले म्हणून? का असं खोट्याचा डोंगर उभा केला दादा? तुला मी विनवणी करून सांगत होते ना, हातापाया पडत होते तुझे की मला बाहेर काढ इथून। का नाही ऐकलंस माझं? आता माहिती ना काय परिणाम होतील। दादा, वेदने आधीच खूप मोठा गैरसमज करून घेतलाय आपल्या बाबतीत। आधी ते चिठ्ठी प्रकरण घडलं, आता हे अपहरण प्रकरण। तूच मला सांग, आता मी कसं समजावू त्याला? काय सांगू की त्याचा गैरसमज दूर होईल? तुला कळतंय का दादा? या सगळ्यामुळे वेद माझ्यापासून लांब जातोय, त्याला तिरस्कार वाटतोय माझा। त्याच्या आयुष्यात माझं काही स्थान नाही। काय करू मी आता? हे अगं मी करायला गेलो होतो एक आणि भलतच झालंय। मला वाटलं होतं की मी सगळं चुकीचं वाटलंय तुला। अरे मी तुला सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितलेल्या नाहीये। त्या बाबारावनं मला बंद करून ठेवलं होतं आणि मी हे जर बाहेर बोललो तर तो तुझा जीव घेईल अशी उघड धमकी दिली होती मला। तू बाबाराव खोत हे करूच शकतो। तुझ्याबद्दल वेदच्या मनात खोटं नाटं भरले बाबाराव खोताने। नलीप, मला फक्त तुला बाबाराव खोतांपासून वाचवायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं। माझा उद्देश एवढाच होता की तुझ्या जीवाला धोका होऊ नये, तुझा जीव जाऊ नये एवढंच वाटत होतं मला। ललित, माझ्या बहिणीसाठी माझं एवढं करणं कर्तव्यच आहे ना। हे सगळं तुझ्या सुखासाठी केलं। दादा, तू पूर्णपणे चुकीचं असं नाही म्हणत आहे रे मी।